उत्तराखंड इथं 4 पवित्र स्थळांवर हिमवर्षाव, राजस्थानातही गारपिटीचा पाऊस, मध्य प्रदेशात 3 चक्रीवादळे सक्रिय, उत्तर प्रदेशात 7 दिवसात वादळात 15 जणांचा मृत्यू. देशात एकाच वेळी 2 पश्चिमी वाऱ्यांच्या सक्रियतेमुळे हवामानात बदल झालाय. उत्तराखंडमधील केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या 4 पवित्र स्थळांवर हिमवर्षाव होतोय. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस पडतोय. राजस्थानात श्रीगंगानगर, हनुमानगड आणि नागौरसह अनेक जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला. अनेक जिल्ह्यांमध्ये 1 इंचापेक्षा जास्त पाऊस झालाय. भरतपूर जिल्ह्यात वीज पडून एक घराचा सिलेंडर फुटला. पावसामुळे तापमानात 7 अंशाची घट झाली आहे. उत्तर प्रदेशातील लखनौ, गोरखपूर, गोंडा, जौनपूर आणि अलीगडसह 20 जिल्ह्यांमध्ये आज सोसाट्याच्या वाऱ्यासह अधूनमधून पाऊस पडत आहे. 9 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. गेल्या आठवड्यात मेघगर्जना आणि वीज कोसळल्यानं 15 जणांचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशात 3 चक्रीवादळे सक्रिय आहेत. हवामान विभागानं भोपाळ, ग्वालेर, भिंड, मोरेना, पन्ना, सतना आणि रेवा यांसह 18 जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा जारी केलाय. दातिया, निवारी, छतरपूर आणि टिकमगड इथं गारपिटीची शक्यता आहे. जम्मू आणि काश्मीरमधील रामबन इथं भूस्खलन झाल्यानं जम्मू श्रीनगर महामार्ग बंद झालाय.